तर आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन म्हणल्यावर ना कारभार ह्यांनी पहिली लाल परी पकडली आणि असं बोगद्यात ना घाटात ना एकदम सणाना ड्रायव्हरनं गाडी चालवलेली. अगदी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसून कारभारी आलं बघ. आणि येताना मस्त नवीन आहे हो, सेकंड हँड टीव्ही आणल्या गावच्या नवीन घरासाठी. पण सेकंड हँड असली म्हणून काय झालं, आणली तरी ना आम्ही दोघी पण एकदम झागूर तयार झालो. आवले लाजू वाटत होतं, कारण का गावातले मी कोणाला ओळखतच नाही. आमचं पहिलं वर्ष होतं गावच्या गणपतीचं. पण पोरी त्या थोड्या मला लाजू करतात आहे. मी त्यांना बघून लाजू होते. पण नंतर शेवटी आमची गट्टी जमलीच. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की आमच्याकडे गौरी आगमनाची किंवा गौरी आव्हानाची कशी पद्धत आहे. सगळेजण मिळून मिसळून डोंगरावरती जातात आणि वर्षानुवर्षे आमची एकाच ठिकाणावरून गौरी आणली जाते बघा. त्याच ठिकाणी ना एखादी सुहासन, आज ह्या वेळेस मी पूजा केली, सुहासन त्या गौरीची पूजा करते आणि नंतर वेगवेगळ्या आपल्याला भेटतील तिथून सगळे आणायच्या. माझे ह्या बाबतीत त्यांना गायत्री ताईने म्हणजे नंदूबाईनं मदत केली. अख्खी वाडी माझी नणंद लागते. इटुकल्या पिटुकल्या पोरी पण माझ्या नंदा लागतात आहे.